जिम करताना होणाऱ्या मणक्यांच्या इंजुरीज किंवा स्पाइन इंजुरीज याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। जिम करणे हेल्दी राहण्यासाठी आवश्यक आहे असा गैरसमज आजकालच्या तरुण पिढीमध्ये आलेला आहे। केवळ जिम केल्याने आमची बॉडी टोनिंग होईल आणि आपण स्लिम राहू हा एक फार मोठा गैरसमज असल्यामुळे रील्स, चुकीचे व्हिडिओज, वर्कआउट पद्धती हे बघून आपण इम्प्रॉपर पद्धतीने मार्गदर्शन न घेता जर जिम केली तर त्यामुळे मणक्यांचे आजार, स्लिप डिस्क, लंबार स्पॉन्डिलोसिस आणि किंबहुना जॉईंट्स प्रॉब्लेम आजच्या काळामध्ये खूप लोकांमध्ये बघितले जातात। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते कसे टाळावेत किंवा त्याच्याबद्दल थोडीशी जागरूकता वाढावी यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे बरेचसे डाऊट्स क्लिअर होतील। नमस्कार, मी डॉक्टर गौरव चांबले, न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर। आजकालची तरुण पिढी हेवी वेट लिफ्टिंगलाच, बॉडी वेट लिफ्टिंगलाच प्रॉपर जिम असं समजते आणि खालील काही एक्सरसाइज ज्या आहेत त्या कोणाच्या मार्गदर्शन न करता यूट्यूब किंवा व्हिडिओ कंटेंट बघून ते करायला जातात। जसे की शोल्डर प्रेस, डेडलिफ्ट, त्यानंतर चेस्ट प्रेस आणि बऱ्याचशा ज्या आपल्या कंबरेच्या किंवा मानेच्या स्नायूंवरती ताण पडेल अशा एक्सरसाइज, जास्त वजनाचे हेवी वेट्स उचलल्याने आपल्याला होणाऱ्या इजा याची आपल्याला माहिती नसताना आपण हे सर्व करतो, जेणेकरून आपल्याला डॅमेज होते। प्रॉपर फॉर्म, प्रॉपर पोश्चर याच्याशिवाय जर आपण हेवी वेट जर उचलले तर त्याचा खूप गंभीर असा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो। मणक्यांमध्ये आपल्याला जर्क्स जाणवणे, त्याच्यानंतर स्पॉन्डिलोसिस होणे, स्लिप डिस्क होणे आणि किंबहुना स्पेशली जेव्हा आपण इगो वेट लिफ्टिंग करतो की आपल्या शरीरापेक्षा, आपल्या कॅपॅसिटीपेक्षा मला जास्त वजन उचलायचं आहे असं जेव्हा आपण ठरवतो, त्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला इंजुरीज बघायला भेटतात। आजकाल ट्रेंडिंग प्रॉब्लेम आहे रील वर्कआउट्स। रील वर्कआउट्स म्हणजे ज्याच्यामध्ये व्हिडिओ कंटेंट्स, रील्स बघून आपण चॅलेंजेस घेतो आणि त्या चॅलेंजेसच्या नुसार आपण इम्प्रॉपर चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे, हेवी वेट लिफ्टिंग करणे, लंबार स्क्वॉट्स मारणे, प्लंजेस करणे, त्याच्यानंतर चेस्ट बार्स मारणे, या सर्व गोष्टींची एक प्रकारे आता कॉम्पिटिशन असल्यासारखं करून आपण आपला पण व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करावा याच्या मागे जाऊन आपण आपल्या मणक्यांवरती आणि आपल्या जॉईंट्सवरती इम्प्रॉपर वजन टाकून आपण आपल्या स्वतःची डॅमेज करून घेतोय। मग सर्वात कॉमन जिमच्या चुका कोणत्या ज्याच्यामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो? सर्वात कॉमन आहे की वॉर्मअप न करता, मसल स्ट्रेचिंग न करता आपण डायरेक्टली वेट लिफ्टिंगकडे जातो, ते सर्वात घातक आहे। त्यानंतर कोणाच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली जर आपण वजन उचलत नाही आहे ते देखील आपल्याला हानिकारक असू शकते। सर्वात महत्त्वाचे, आपल्या कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज न करता, म्हणजे आपल्याला कोर जर स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही हेवी वेट लिफ्टिंगकडे जायला सुद्धा नाही पाहिजे। त्यानंतर संतुलित आहार, प्रॉपर झोप आणि ॲडिक्शन्स जसे की स्मोकिंग, अल्कोहोल जर असेल तर त्याच्यामध्ये देखील म्हणजे आपले स्नायू ऑलरेडी कमजोर असतात आणि त्याच्यामध्ये आपण आणखी वजन उचलायला गेलो तर त्याचा एक विपरीत दुष्परिणाम आपल्या मणक्यांवरती होतो। सर्वात कॉमनली वजन उचलताना पोश्चर मेंटेन ठेवणे, प्रॉपर हाईट ॲडजस्टमेंट वरतून वजन उचलणे, की थोडक्यात म्हणजे शोल्डर प्रेस किंवा डेडलिफ्ट मारत असेल तर त्याच्यामध्ये आपण एका विशिष्ट हाईटपर्यंतच खाली वाकलं पाहिजे, त्यापेक्षा खाली गेलं नाही पाहिजे। हे सर्व आपण जेव्हा कोणाच्या गायडन्समध्ये करतो तेव्हा आपल्याला तो त्रास कमी जाणवतो। त्यानंतर हायड्रेशन, जिम वर्कआउट्सच्या आधी आणि नंतर प्रॉपर हायड्रेट होणे खूप गरजेचे आहे। एक रिपिटेशन सेट झाल्यानंतर प्रॉपर गॅप देणे, ब्रिदिंग एक्सरसाइज करणे, प्रॉपर इन्हेलेशन एक्सलेशन करतच वेट लिफ्टिंग करणे, या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या आपल्याला आपल्या मणक्यांना, आपल्या जॉईंट्सला आणि आपल्या शरीराला ह्या वेट लिफ्टिंगमुळे होणाऱ्या त्रासांपासून वाचवते। त्यानंतर आहे डायटरी सप्लिमेंट्स आणि स्टिरॉइड्सचा गैरवापर। काही लोक प्रोटीन सप्लिमेंट्स, क्रिएटिनिन, स्टिरॉइड्स या सर्वांचा उपयोग करून आपल्या मसल्सची कॅपॅसिटी वाढवतात। मसल्सची कॅपॅसिटी जरी वाढली तरी लिगामेंट्स, जॉईंट्स आणि आपले जे स्पायनल कॉलम आहे त्यांची जी स्ट्रेंथ आहे ती कालांतराने हळूहळूच अडॅप्ट होऊन वाढते। त्यामुळे आपण जर सडनली फक्त मसल्सच्या वाढलेल्या जोरावरती जर आपण काही वजन उचलायला गेलो तर त्याचा एक दुष्परिणाम आपल्या जॉईंट्स, त्यानंतर लिगामेंट्स आणि स्पाइन या महत्त्वाच्या आपल्या कोर बोन्सवरती होतो। तर मग काही वॉर्निंग साईन्स आपल्याला जिम करताना येतात, त्या वॉर्निंग साईन्सला अजिबात आपण दुर्लक्षित न करता प्रॉपर आपल्या ट्रेनरला किंवा डॉक्टरांना भेटून त्याचं निराकरण करावं आणि मग त्याच्यानुसार आपण टाइमली ॲक्शन घेऊन आपण आपल्या मणक्यांची किंवा जॉईंट्सची काळजी घेतली पाहिजे। तर कोणते सिम्पटम्स आहेत? आपल्याला सतत क्रॉनिक लो बॅक एक म्हणजे कंबरेला सारखी कळ लागते वजन उचलताना, जिम करताना,
त्यानंतर पायामध्ये किंवा हातांमध्ये मुंग्या जाणवत आहेत, थोडं जरी वजन उचललं की हातापायांमध्ये करंट गेल्यासारखी फिलिंग येणे, त्यानंतर जी आपली ग्रीप आहे ती ग्रीप थोडीशी कमजोर पडतीये हातांमध्ये, एखाद्या उजव्या हातापेक्षा डाव्या हाताची ग्रीप जर कमी पडत असेल त्याचा अर्थ त्या साईडला आपल्याला स्लिप डिस्कचा त्रास असू शकतो, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि या सर्व सिम्पटम्सपैकी जर तुम्हाला कुठलाही सिम्पटम जाणवला तर त्वरित एका डॉक्टरांची मदत घेणे गरजेचे आहे. तर हेवी वेट लिफ्टिंगमुळे वजन उचलल्यामुळे काय होतं, सर्वात कॉमन होतो की आपल्याला मसल डॅमेजमुळे आपण स्टिफनेस, बॅक पेन, कॉन्स्टंट स्पाझम्स जाणवले जातात. त्याच्यानंतर सेकंड कॉमनेस्ट आहे ती आहे स्लिप डिस्क म्हणजे काय हे आम्ही आमच्या एका व्हिडिओमध्ये बनवले आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि स्लिप डिस्कमुळे होणारा शियाटिका हे एक सिम्पटम असून तो काही आजार नाही आहे. म्हणजे स्लिप डिस्कमुळे शियाटिका होते आणि शियाटिकाचा जो एक आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे तो पण त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर या स्लिप डिस्कमध्ये जेव्हा एखादी गादी आपल्या प्रॉपर जागेतून बाहेर येते, जसे की तुम्ही मागे मी रिपीटेडली दाखवलेलंही आहे, एखाद्या जागेतून ती बाहेर येते आणि असलेल्या त्या नर्व्सवरती प्रेशर देते आणि प्रेशर दिल्यामुळे पायामध्ये किंवा कमरेमध्ये सारख्या वेदना जाणवणे हे खूप कॉमनली बघायला भेटते. तर वेट लिफ्टिंगमुळे या सर्व कॉमन होणाऱ्या आजारांपासून आपण वाचू शकतो जर आपण हे प्रॉपर पोश्चर मेंटेन केले किंवा ट्रेनरची मदत घेऊन आपण अर्गोनॉमिकली जर वेट लिफ्टिंगकडे गेलो आणि सिक्वेन्शियल वेट लिफ्टिंग करायला हवी. पहिल्याच दिवशी जाऊन 40 किलो वजन उचलण्यापेक्षा पहिले 5-10 किलोवरती आपल्या बॉडीचा स्टॅमिना, मसल डेव्हलपमेंट करायची. एक 15 दिवस 20 दिवसाचा तो एक संतुलित कंटिन्युअस प्लॅन ठेवून मग त्याला 20 किलोच्या पुढे हळूहळू आपण घेऊन जायचं. म्हणजे इगो लिफ्टिंग झाली नाही पाहिजे. कोणत्याही मित्रांच्या किंवा रीलमधून जर आपल्याला कोणी चॅलेंज देत असेल तर त्या चॅलेंजला ॲक्सेप्ट करायला पाहिजे, पण ते करत असताना आपल्या बॉडीची ती कॅपॅसिटी आहे का हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जिम म्हणजे हा केवळ एक वजन हेवी लिफ्ट उचलण्याचा किंवा ते उचलल्यानेच आपण शेपमध्ये राहू हा जो काही गैरसमज आहे तो बिलकुल बाजूला झाला पाहिजे. वेट आपली जी शरीराचा स्टॅमिना आहे, आपली स्ट्रेंथ आहे, कोर स्ट्रेंथ आहे, ही जर वाढत असेल तरच त्या जिमचा आपल्याला फायदा होत आहे हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर जिममध्ये आपली स्पाईन सेफ ठेवण्यासाठी काय करायला हवे? जिममध्ये स्पाईन सेफ ठेवण्यासाठी सर्वात पहिले प्रॉपर स्ट्रेचिंग, वॉर्मअप आणि आपला जो कूल पिरियड असतो, कूल पिरियड म्हणजे बिटवीन 2 एक्सरसाइज जो आपल्याला पिरियड देतात, टाईम देतात, त्याला रिस्पेक्ट केला पाहिजे, त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करायला पाहिजे. लोक काय करतात, त्या कूल पिरियडमध्ये मोबाईल हातात घेतात आणि त्या कूल पिरियडला प्रॉपर दुर्लक्ष करतात. हे न करता आपण त्यावर फोकस केलं पाहिजे. संतुलित आहार घेतला पाहिजे, प्रॉपर 8 to 9 आवर्सची स्लीप झाली पाहिजे. जे ट्रेनर्स आहेत त्यांना घेऊनच हेवी वेट लिफ्टिंग करावी, जेणेकरून आपल्याला मणक्यांपासून, मानेपासून कमरेपर्यंत होणारे जे काही आजार आहेत ते आपण टाळू शकतो. थोडी जरी पेन, स्टिफनेस किंवा जर काही त्रास होत असेल तर त्वरित सांगणे आणि ते रिकवर होईपर्यंत रेस्ट घेणे. इगो लिफ्टिंग अवॉइड करायची आहे. इगो लिफ्टिंगमुळे सर्वात जास्त आपल्याला इजा होतात, कारण की तेव्हा आपण आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त वजन उचलण्याच्या मागे जातो, ग्लोरीच्या मागे जातो. ते केलं नाही पाहिजे. कोर स्ट्रेंथनिंगवर फोकस केला पाहिजे आणि हॅबिट्स म्हणजे स्मोकिंग आणि अल्कोहोल कन्झम्पशन बंदच केलं पाहिजे. फिटनेस शरीराला अत्यंत महत्त्वाची आहे. जिममध्ये जाऊनच आपण फिट होऊ हा जो गैरसमज आहे तो काढून टाका. जिम करत असताना केवळ आपला स्टॅमिना आणि आपली जी कोर स्ट्रेंथ आहे ती वाढवण्यासाठीच आपण जिम करत आहोत, हे आपला प्रायमरी गोल राहायला पाहिजे, रादर दॅन वेट लिफ्टिंग करून लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवावेत. असे करणे टाळा आणि स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला स्पाईन रिलेटेड जिममध्ये काही देखील डाऊट्स असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये किंवा तुम्हाला असलेल्या नंबर जे आमचे आहेत तुमच्याकडे त्याच्यामध्ये आम्हाला विचारा. आणि वेळ पडल्यास मणक्यांच्या डॉक्टरांना दाखवण्यात घाई करू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना, जिममधील कलिग्सला देखील सर्क्युलेट करा आणि तुम्ही देखील जे सांगितलेले प्रिकॉशन्स आहेत ते फॉलो करा. धन्यवाद.